नमस्कार. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, तर अमावस्या हा दिवस त्यावर उपाय करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी आवर्जून हा एक उपाय करायचा आहे. आज वर्षातील शेवटची अमावस्या आहे. संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. सर्व समस्या दूर होतील, वास्तुदोष, पितृदोष पूर्णतः नष्ट होईल आणि कुटुंबाची प्रगती होईल आणि यश मिळेल. वर्षातील शेवटची अमावस्या असल्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी, समस्या आलेल्या आहेत त्या नष्ट करण्यासाठी आणि नवीन वर्षाची सुरुवात अगदी यशाने, कीर्तीने आणि कुटुंबाच्या प्रगतीने तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचाच आहे. तर कापुरासोबत अशी कोणती वस्तू जाळायची आहे ज्यामुळे सर्व नकारात्मकताही दूर होणार आहे आणि अडथळे देखील नष्ट होणार आहेत? तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर आज ही अमावस्या अत्यंत पवित्र तिथी असते. या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. तुम्ही बघितलं असेल, दिवाळीमध्ये अमावस्या तिथीलाच माता लक्ष्मीची पूजा करत असतात. नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि कोणतेही असे प्रभावी उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. सुरुवातीला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4-5 अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत. त्या देखील तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत. हे साधे सोपे छोटे मोठे उपायच आहेत. हे तुम्हाला करायचेच आहे आणि संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती देखील तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला विशेष म्हणजे या दिवशी शुक्रवार आलेला असल्याने लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. कारण तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, माता लक्ष्मीची पूजा ही अमावस्या तिथीला आपण दिवाळीमध्ये करत असतो. तर आज शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पितच दिवस आलेला आहे आणि अमावस्या देखील आहे. म्हणजेच काय, तर दुग्ध शर्करा योग हा जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही उपाय केल्याने पितृदोष देखील दूर होतो. शिवाय माता लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि नशीब बदलण्यासाठी या दिवशी 4-5 गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात. तर तुम्हाला सर्वप्रथम या दिवशी एक महत्त्वाचे काम करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी अन्नाचे दान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. या दिवशी तांदूळ, गहू, पीठ किंवा डाळीचे दान तुम्ही आवर्जून करावे. असे केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. देवी अन्नपूर्णेचा वरदहस्त तुमच्यावर कायम टिकून राहतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे एक काम करायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला या दिवशी काळ्या तिळांसंबंधित शनिदेव आणि पितरांशी संबंधित हे काळे तीळ असतात, म्हणून त्यांच्या संबंधित एक उपाय करायचा आहे. या दिवशी काळे तीळ दान केल्याने पितरांच्या आत्म्यांना देखील शांती मिळते आणि शनिदोषातून देखील आपली सुटका होते. तर तुम्हाला हे उपाय करायचेच आहेत आणि तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने तुम्हाला जर पितृदोष लागलेला असेल, त्यामुळे तुमच्या कुटुंबावर वारंवार काही ना काही संकटे येत असतील किंवा कुटुंबाची प्रगतीच होत नसेल, खूप मेहनत करून पैसा येत नसेल, पैसा जरी खूप येत असेल तर तो कोणत्याही कारणाने घराच्या बाहेर जात असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, काम पूर्णत्वाला येते परंतु काही ना काही अडथळे आल्यास ते काम होत नाही, अशा प्रकारे समस्या असतील तर तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत वस्तू ही जाळायची आहे. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होत असते आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात. कारण संध्याकाळ ही तिन्ही संजेची वेळ असते. या वेळेमध्ये केलेले उपाय हे खूप फलित ठरत असतात. कारण तिन्ही संजेला माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. त्यामुळे तुम्हाला या वेळेत हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे? संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, ज्यावेळेत तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा. परंतु तुम्ही 6:30 ते 7:30 या दरम्यान जर केला तर ही संध्याकाळची वेळ ही जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असते. त्यामुळे तुम्ही यावेळेत हा उपाय करण्याचाच प्रयत्न करा. नाहीच जमले तर तुम्ही 9:30 वाजेपर्यंत करू शकता. मध्येच मी तुम्हाला काही प्रभावी उपाय छोटे मोठे सांगत आहे. तर जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर या अमावस्येला तुम्हाला ब्राह्मणांना आणि गरजू व्यक्तींना काळे तीळ आणि पितृदेवतांना तर्पण अर्पण करायचे आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतात, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि प्रगतीचे मार्ग हे देखील मोकळे होत असतात. त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी कपड्यांचे दान करणे देखील अत्यंत फलदायी ठरते. शक्य असल्यास पांढरे आणि साधे स्वच्छ कपडे गरिबांना, वृद्धांना दान करा. संतांना देखील दान केले तरीही उत्तम ठरेल. असे मानले जाते की वस्त्रदानामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते
आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. हे दान आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी आणि सकारात्मक आहे, खूप प्रभावी आहे. त्यामुळे तुम्ही हे दान आवर्जून करा. त्यासोबतच नकारात्मकतेचा नाश पूर्णतः होण्यासाठी अमावस्येच्या रात्री तुम्हाला हे एक काम करायचे आहे. कारण अमावस्येची रात्र ही काळोखाची रात्र असते, त्यामुळे या दिवशी दीपदान करणे विशेष महत्त्वाचे आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा. दोन्ही ठिकाणी लावला तरीही उत्तम ठरेल. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता याचा प्रभाव दूर होतो. यामुळे कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण हे निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला हे एक काम आवर्जून करायचे आहे. हिंदू संस्कृतीमध्ये गाईच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी गाईला हिरवा चारा, गूळ, भाकरी खाऊ घालणे हे महादान समान आहे. त्यामुळे तुम्ही हे महादान केल्याचे पुण्यकर्म आवर्जून करावे. गाईची सेवा केल्याने पितृदोष हा पूर्णतः नष्ट होतो. त्याचसोबत ज्यांच्या कुंडलीतील ग्रहांचे दोष आहेत त्यांनी या दिवशी गोसेवा केल्यास त्यांचे नशीब उजळण्यास मदत होते आणि लक्ष्मीची कृपाप्राप्ती देखील होत असते. या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहते. तर हा उपाय करायचा असेल, जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि मासिक धर्म असेल स्त्रियांना तर त्यांनी देखील हा उपाय करू नये. बाकी घरातील इतर स्त्रियांनी हा उपाय केला तरीही चालेल. कुठला तरी एखादा दोष असेल, वास्तुदोष असो किंवा पितृदोष असो किंवा नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आलेली असो, इडापिडा असो, या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनावर, तुमच्या घरामधील सर्व सदस्यांवर हा प्रभाव होत असतो आणि सातत्याने घरामध्ये नकारात्मकता जाणवत असते. तर हे सर्व गोष्टी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून अमावस्येच्या दिवशी करावा. घरामध्ये शांती, आनंदाचे वातावरण आणि सकारात्मकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असते. अशा दिवशी असे काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे सकारात्मक प्रभाव घरामध्ये जाणवतील. अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. याचा आपल्याला सकारात्मक बदलच घरामध्ये झालेला दिसतो. उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि मतभेद देखील पूर्णतः नष्ट होतात आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामध्ये आपल्याला सुख लागत नाही. त्यासोबतच पितृदोष असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात. कोणतेही कामं सहजासहजी पार पडत नाही. त्यासोबतच तुमच्या काही इच्छा असतील तर इच्छा देखील लवकर पूर्ण होत नाहीत आणि पितृदोष नष्ट झाला की तुमचे सर्व कामं मार्गी लागत असतात. तर तुम्हाला जे शक्य असेल ते करा. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा, महादेवाचा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा किंवा शिवलीलामृताचे देखील पठण करू शकता. काहीही सेवा करा, परंतु मनोभावे करा. मनोभावे सेवा केल्यानेच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होत असते. अन्यथा आपल्याला प्रत्येक कामामध्ये उशीर व्हायला सुरुवात होते. कोणतेही कामं मार्गी लागत नाही. कारण आपण सेवा तर करतो पण ती मनापासून करत नाहीत. कोणतेही उपाय करतो पण ते देखील मनापासून करत नाहीत. अगदी मनोभावे देवाला प्रार्थना करून पूर्णतः तुम्ही मनाने केल्यास तर मला त्याचे निश्चितच फळ प्राप्त होताना दिसेल. संध्याकाळी तुम्हाला उपाय करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला देवाजवळ दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे. मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावू शकता. कारण या सकारात्मक वातावरणामध्ये तुम्ही हा उपाय केलास तर तुम्हाला निश्चितच त्याचे फायदे बघायला मिळतात. एक मातीची पंती घ्या किंवा तुम्ही ज्यामध्ये कापूर जाळता असे कोणतेही भांडे घेऊ शकता. सर्वप्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो आवर्जून जाळा, कारण भीमसेनी कापूर हा पवित्र आणि शुद्ध असतो. जर तो नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर कापूर देखील वापरू शकता. मातीची पंती असेल तर ती घ्यावी. त्यामध्ये मूठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदूळावर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो ठेवा, तो नसेल तर तुम्ही साधा कापूर ठेवू शकता. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अखंड फुलांच्या 5 लवंगा ठेवायच्या आहेत. 5 लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या वगैरे नसाव्यात. त्याला फूल असतील अशा लवंगा तिथे ठेवायच्या आहेत. त्यानंतर 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत. ती देखील कुठेही खराब झालेली असू नये. तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे व त्यानंतर हे भांडं किंवा ती डिश किंवा ती पंती तुम्ही घेतलेली असेल ती देवासमोर ठेवून तिथेच प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही जे शुद्ध तूप वापरता ते टाकले तरीही चालेल. कापुराचा व्यवस्थितपणे धूर झाल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्वत्र ठिकाणी फिरवायचा आहे. तुमच्या घरामध्ये सगळीकडे कापुराचा धूर झाला पाहिजे. त्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये सर्वत्र ठिकाणी दरवळायला हवा. इथपर्यंत आपल्याला तो कापूर व्यवस्थितपणे जाळून घ्यायचा आहे व कापूर जाळून सर्व घरात धूर पसरवताना तुम्हाला
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. त्यानंतर हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर न्यायचं आहे. तिथे थोडा वेळ ठेवायचं आहे आणि तिथे देखील हे जोपर्यंत धूर होत आहे, जोपर्यंत कापूर जळत आहे, तोपर्यंत तुम्हाला सतत जप चालू ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात हे भांडे नेऊन ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कापूर संपूर्णपणे विझल्यानंतर त्याची जी काही राख थोडीफार शिल्लक राहिलेली असेल, त्या राखेचा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ती राख टाकायची आहे आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर शिंपडायचे आहे. यामुळे सर्व नकारात्मकता, सर्व दोष नष्ट होतील. अशा प्रकारे साधा सोपा उपाय तुम्ही आवर्जून करा. होम हवन करणे शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही या प्रकारे कापुराचा हा उपाय करू शकता. 100% फलदायी उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. कापुरामुळे तुमच्या घरामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होतात आणि अर्थातच तुम्हाला ते जाणवेल की घरामध्ये सकारात्मकता जाणवायला सुरुवात होईल. त्याचबरोबर घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते. त्यानंतर अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे. देवासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचे आहे. तुमच्या देवघरातील दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला प्रज्वलित करणारच आहात, तर तुम्हाला आजच्या दिवशी अजून एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली आज एक दिवा आवर्जून लावा. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील. पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील, कारण पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू, पितृदेवता हे देखील वास करत असतात आणि यामुळे तुम्ही असा दिवा लावल्याने तुम्हाला पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील. त्यामुळे पितरांच्या आशीर्वादासाठी तुम्ही हा दिवा आवर्जून लावावा. तर तुम्हाला एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात टाकायची आहे व त्यामध्ये तुम्हाला तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहे. जर दोन्ही तेल नसतील तर तुम्ही घरामध्ये जे तेल वापरता ते टाकावे. त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे. त्याला थोडेसे जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आजच्या दिवशी आवर्जून हे उपाय करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.